आज आहे 17 जानेवारी आणि वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आजच्या संकष्टी चतुर्थीबद्दल तुमच्यासोबत चतुर्थीनिमित्ताने बरेचसे मुद्दे क्लिअर करणार आहेत, जे सर्वसाधारण माणसाला माहीत नसतात. शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 या दिवशी चंद्रोदय 9:32 होतोय. संकष्टी चतुर्थी केव्हा येते, त्याची कथा, संकष्टीची काय आहे, संकष्टी व्रत कसे करावे, गणेश मंत्र 12 राशींचे कोणते, या सर्व प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्या वर्षी अधिक मास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व अगदी विशेष आहे. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष किंवा स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत 2 प्रकारांनी करतात. एक म्हणजे मिठाची संकष्ट चतुर्थी आणि दुसरी पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा, यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे. व्रतराज ह्या ग्रंथामध्ये हे व्रत सांगितलेले आहे. संकष्टीच्या दिवशी काय करावे? संकष्टीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी सकाळी उठून घरी गणपतीची पूजा केली जाते. तसेच गणपती मंदिरामध्ये गणेशाची पूजा आणि दर्शनही घेतले जाते. शक्य असल्यास गणेश भक्त उपवास ठेवतात. संकष्टीच्या दिवशी लसूण कांदा विरहित जेवण बनवलं जातं. नैवेद्याला गोडाचा पदार्थ किंवा मोदक बनवले जातात आपापल्या ऐपतीनुसार. उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे. आयुष्यातील वाईट प्रसंगाचा सामना करण्यासाठी, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक सुख मिळवण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपतीला पहिलं स्थान दिलं जातं. त्यामुळे सुख समृद्धीसाठी दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची पूजा करणं अगदी फायद्याचं समजलं जातं. संकष्टी चतुर्थीची धार्मिक कथा. पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समयंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील स्वयंमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे ह्या मण्याची मागणी केली. परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा समयंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो समयंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन समयंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनच्या शोधात निघाला. प्रसेनला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला. जवळ सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व समयंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदाला ह्या युद्धाची वार्ता कळाली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली. जांबुवंताने समयंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर समयंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचलेले होते. त्याच पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने समयंतक मणी सत्राजितला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात.
या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा लाभते, भक्तांची संकटे दूर होतात आणि त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सर्वात सोपी विधी. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं. दिवसभर निराहार उपवास केला जातो. सकाळी लवकर उठून आंघोळ करून उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मुख करून गणपतीची पूजा करावी. गणपतीला दुर्वा, लाल फुलं, रोली, फळं, पंचामृत जे असेल ते अर्पित करावे. मोदक किंवा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. संकष्टी चतुर्थी व्रत कथा श्रवण करावी आणि गणपतीची आरती स्तुती करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे, नंतर ते व्रत सोडावे. 12 राशींचे 12 गणेश ग्रंथ. शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती, चेतना, बुद्धी, सौभाग्य आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे. गणपतीचे स्मरण केल्याने सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्त्व सांगितलेले गेले आहे. प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थी संकष्टी आणि मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. यावर आधारित पण मी माझ्या ह्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला एकदा नक्की विजिट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला विविध सोपे गणेश मंत्र व पूजा उपाय सांगणार आहे. या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, यश नक्कीच प्राप्त होईल. ज्यांची मेष रास आहे त्यांनी गणपतीची पूजा करताना ओम विघ्न राजाय नमः या मंत्राचा उच्चार करीत रेशमी ओढणी अर्पण करावी. वैवाहिक जीवनात प्रेम व विश्वास वाढेल. वृषभ रास ज्याचे असेल त्यांनी ओम भक्त विघ्न विनाशाय नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला 5 वेगवेगळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. भौतिक सुख नक्कीच प्राप्त होईल. ज्यांची मिथुन रास आहे त्यांनी ओम भक्त वांछित दायकाय नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीच्या प्रतिमेवर दूध अर्पण करावे. पैशाची कमतरता व कुटुंबातील कलह दूर होतील. कर्क रास ओम दुर्वा बिल्व प्रियाय नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होईल. ज्यांची सिंह रास असेल त्यांनी ओम सर्व सिद्धिप्रदाय नमः या मंत्राचा उच्चार करीत स्फटिकाच्या गणेश मूर्तीला शेंदूर लावावा. समाजात मान सन्मान वाढेल. कन्या रास ओम अकल्माशाय नमः या मंत्राचा उच्चार करीत लाल चंदन गणपतीला अर्पण करावे. कार्यक्षेत्रातील व कुटुंबातील समस्या दूर होतील. तुळ रास ओम हरये नमः या मंत्राचा उच्चार करीत आंब्याच्या पानांनी गणपतीची पूजा करावी. जीवनातील दुःख आणि कष्ट दूर होतील. वृश्चिक रास ओम शांताय नमः या मंत्राचा उच्चार करीत गूळ, दही आणि साखरचा नैवेद्य दाखवावा. तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही. धनुरास ओम प्रसन्नात्मने नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला पंचामृताचा अभिषेक करावा. आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतील. मकर रास ओम गजाननाय नमः या मंत्राचा उच्चार करीत तांब्याचे नाणे काळ्या दोऱ्यात बांधून गणपतीला अर्पण करा. धनलाभ होईल. कुंभरास ओम ज्ञानीने नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला गुलाबाचे फूल अर्पण करावे. अपत्य सुख प्राप्त होईल. मीन रास ओम चतुराय नमः या मंत्राचा उच्चार करीत पिवळा रेशमी कपडा गणपतीला अर्पण करावा. नोकरी व्यापारात लाभ होईल. आता यामध्ये मुद्दा असा आहे की आपली जर रास कुंभ आहे, आपल्याला जर सर्व अपत्य सुख प्राप्त आहे, परंतु आपल्याला जर समजा नोकरी व्यापारात यश मिळवायचं असेल तर तुम्ही मीन राशीला जो उपाय दिलेला आहे तो पण स्वतः करू शकता. म्हणजे कोणतेही उपाय तुम्ही करू शकता, परंतु तरीही आपल्या राशीनुसार आपल्याला हे काही महत्त्वाचे उपाय दिलेले आहेत. संकष्टी चतुर्थी हे गणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते त्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो. रात्री चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचार पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करून त्याला चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्री गणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने या व्रत प्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करून पारणे करवायचे असते. हे या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून श्री गणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पूजास्थानी घरातील गणेश मूर्ती असेल तर ती ठेवावी, नसल्यास सुपारी अक्षता पूजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्व शीर्षाची 21 आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृत अभिषेकास करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी श्री विघ्न विनायक देवताभ्यो नमः असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना अमुक संकटनाशकाय नमः असे
म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा, चंद्राला अर्घ्य द्यावा, त्याच्या दिशेने गंध, फुलं, अक्षता व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हणात द्यावा व शेवटी महानैवेद्य दाखवून पारणे करावे. कथा ऐकावी. ह्या योगे सर्व संकटाचा नाश होतो व गणेश कृपा होते असा अनुभव आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणाऱ्या वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी हा षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस चंद्रास आणि श्री गजाननास अर्घ्य प्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकांची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्या सर्व ऐहिक सुख प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो. रामकृष्ण हरी.